नमस्कार, मराठी ब्युटी या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला डोनट बन वापरून सुंदर अशी जुडा हेअरस्टाईल क्रिएट करून दाखवणार आहे। जर तुमच्याकडे जुड्याला सजवण्यासाठी जास्त हेअर ॲक्सेसरीज नसतील तर तुम्ही कशा पद्धतीने साडी पिनची हॅक वापरून जुड्याला छान सजवू शकता हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। सण, कार्यक्रम, लग्न कोणत्याही प्रसंगी अगदी झटपट 5 मिनिटांमध्ये तुम्ही ही हेअरस्टाईल क्रिएट करू शकता। घाईच्या वेळी एकदम परफेक्ट ही हेअरस्टाईल आहे आणि आता संक्रांत देखील जवळ आलेली आहे, त्यामुळे तुम्ही ही नक्कीच शिकू शकता। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। सबस्क्राइब करणं ही तुमच्यासाठी छोटीशी गोष्ट आहे, पण मला यामधून खूप जास्त मोटिवेशन मिळतं। सो सबस्क्राइब नक्की करा। समोर जे बेल आयकॉन आहे त्याला देखील क्लिक करा। सगळ्यात सुरुवातीला आपल्याला गुंता काढून केस छान विंचरून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर मी इथे साइड पार्टिशन करून घेणार आहे। तुम्हाला हवी ती हेअरस्टाईल समोर करू शकता। उदाहरणार्थ तुम्ही पफ पाडू शकता किंवा साइड पार्टिशन करून माझ्यासारखीच हेअरस्टाईल क्रिएट करू शकता। जशी तुम्हाला हवी तशी तुम्ही फ्रंटला हेअरस्टाईल क्रिएट करा। सो मी इथे साइड पार्टिशन केलेला आहे आणि त्याच्यानंतर थोडासा केसांचा एक भाग घेऊन किंवा बड घेऊन त्यांना छान ट्विस्ट करून मी तिथे ब्लॅक पिनने सिक्युअर करून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी थोडासा साइड पफ तुम्ही म्हणू शकता याला, तो पाडून घेतलेला आहे आणि ब्लॅक पिनने 2-3 ब्लॅक पिन इथे यूज करून मी छान तो सेट करून घेतलेला आहे। तर इथे माझं फ्रंटची जी हेअरस्टाईल आहे ती पूर्ण झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। त्याच्यानंतर आपल्याला संपूर्ण आपले केस जे आहेत ते घ्यायचे आहेत आपल्या हातामध्ये आणि त्यानंतर ते छान विंचरून घ्यायचे आहेत। त्यांना छान एकत्र करायचं आहे आणि एक ब्लॅक रबर आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि त्या ब्लॅक रबरने आपल्याला छान पोनी बांधून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थितपणे पोनी बांधून घेत आहे। जर तुम्हाला लोअर बन आवडत असेल म्हणजेच तुमचा जो जुडा आहे तो थोडासा खाली आवडत असेल तर तुम्ही खाली बांधू शकता। जर थोडंसं तुम्हाला उंचवटा हवा असेल किंवा उंच जुडा हवा असेल तर थोडंसं वरती बांधू शकता। तर इथे तुम्ही पाहू शकता माझी छानशी पोनी बांधून झालेली आहे, मी थोडीशी खालीच बांधली आहे। त्याच्यानंतर अशा पद्धतीचा डोनट बन बाजारामध्ये मिळतो, तुम्हाला हवी ती साईज तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता। तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि ज्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे त्या पोनीमध्ये घालून घ्यायचं आहे। तर इथे माझं घालून झालेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला आपले जे केस आहेत बाहेर आलेले ते छान त्या डोनट बनवरती कव्हर करून घ्यायचे आहेत, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे। सो तुम्ही पाहू शकता इथे डोनट बन संपूर्ण कव्हर झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एका ब्लॅक रबरने ते छान सिक्युअर करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये एकदम व्यवस्थितपणे आपल्याला ते करायचं आहे। आणि एक काळजी घ्या, तुमचा जो डोनट बन आहे तो दिसला नाही पाहिजे, तो संपूर्ण कव्हर झाला पाहिजे तुमच्या केसांनी। तुम्ही पाहू शकता व्यवस्थितपणे केस जर कव्हर झाले तर अशा पद्धतीने छान बन बनतो। त्याच्यानंतर तुम्हाला युपेनने त्या डोनट बनला छान सेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचे जे केस आहेत ते बाहेर निघणार नाहीत। तर इथे मी 2-3 युपिन घेतलेले आहेत आणि वेगवेगळ्या साइडने ते छान लावून घेतलेले आहेत। तुम्हाला हवं तर तुम्ही सुरुवातीला जेव्हा बन घातला तेव्हा देखील युपिन लावू शकता। त्याच्यानंतर आपल्याला जे उरलेले केस आहेत ते संपूर्ण घ्यायचे आहेत आणि त्यांना 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने एकाच साईडला ट्विस्ट करून घ्यायचं आहे आणि परत एकदा युपिनने किंवा छोट्याशा ब्लॅक पिनने ते छान सेट करायचं आहे। तुम्ही पाहू शकता एक बट झालेली आहे सेट करून, त्याच्यानंतर मी दुसरी बट घेतलेली आहे आणि ती देखील परत एकदा ब्लॅक पिनने छान सिक्युअर करून घेणार आहे। ह्या पिन्स लावताना देखील तुम्हाला काळजीपूर्वक लावायच्या आहेत, नाहीतर बऱ्याच वेळेस असं होतं आपले जे केस आहेत ते बाहेर निघतात आणि आपण स्वतःही हेअरस्टाईल क्रिएट केल्यामुळे आपल्याला ते दिसून येत नाहीत। नंतर लक्षात येतं की आपले जे केस आहेत ते बाहेर निघले आहेत। त्याच्यानंतर मी इथे एक साडी पिन घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची, आणि एक यू पिन घेतलेली आहे। तर व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे आपल्याला त्या साडी पिनमधून ही यू पिन घालून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही ही युपिन जी आहे ती तुमच्या जुड्याच्या एकदम मध्यभागी एकदम व्यवस्थितपणे लावू शकता आणि निघण्याची देखील अजिबात भीती राहत नाही। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी एकदम व्यवस्थितपणे ही जी साडी पिन आहे ती जुड्यामध्ये लावलेली आहे आणि अजिबात ती बाहेर येण्याची किंवा पडण्याची भीती देखील राहत नाही, कारण आपण त्यामध्ये युपिन घातलेली आहे।
त्याच्यानंतर आपण आर्टिफिशियल इथे गजरा घेतलेला आहे। तुम्ही जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ओरिजिनल जर गजरा लावला तर अतिशय सुंदर ही हेअरस्टाईल दिसणार आहे। माझ्याकडे अवेलेबल नव्हता तर मी हे आर्टिफिशियल गजरा लावलेला आहे। तर हा गजरा लावताना मी गजऱ्याच्या दोनही दोऱ्यांना ब्लॅक पिन ज्या आहेत त्या अडकवून घेतल्या होत्या आणि त्यानंतर त्याच्या सेट केल्या डोनट बन मध्ये। तुम्ही पाहू शकता तरी देखील एका साइडचा दोरा थोडासा दिसत आहे, त्याला थोडंसं इग्नोर करा कारण की ही सेल्फ हेअरस्टाईल आहे त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे होणारच आहे। तर अशा पद्धतीने आपली हेअरस्टाईल करून झालेली आहे आणि अतिशय सुंदर युनिक आणि सोपी अशी ही हेअरस्टाईल आहे। तर एकदा ट्राय करून नक्की बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूयात परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या।